शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना त्याचे नेते असताना एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं. स्वतःचं कौतुक होत नाही, स्वतःचे सत्कार होत नाही म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा. आणि दुसरा पार्ट जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे. मला असं वाटतं का शासनाचा अपमान नाही, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे, मराठी भाषेचा अपमान आहे. परंतु साहित्यिकांना दलालाची उपमा देणं याचा मी जाहीरपणाने निषेध करतो. मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये जे होतं आहे त्याच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी मराठी भाषेचा महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी आज दिल्लीमध्ये आलो आहे. माझ्यासोबत संजय नहारजी देखील आहेत. आता मी ह्या जागेची पाहणी करून जी सगळी साहित्यिक मंडळी आहेत आणि संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर देखील चर्चा करणार आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा त्यांना जे काही अजून महाराष्ट्र शासनाचं सहकार्य आहे ते कशा पद्धतीनं देता येईल या संदर्भात माझी चर्चा होईल आणि नंतर मी पुन्हा एकदा आपल्याशी बोलणार आहे. तुम्ही JNUमध्ये जाऊन आलेला आहात, कुलगुरूंची देखील भेट घेतलेली आहे, त्याबद्दल मी स्वतःचं भाग्य मानतो की मी JNUमध्ये आज एका बैठकीसाठी गेलो होतो. मी तिथल्या कुलगुरूंना देखील भेटलो, त्यांच्या डीनना देखील भेटलो. महाराष्ट्र शासनानं एक अतिशय महत्त्वाचा JNUमध्ये जो उपक्रम सुरू केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र, त्याचा देखील मी आढावा घेतला आणि त्याच्यावर देखील सांगोपांग चर्चा काय झाली, JNUमध्ये अजून आम्ही कशा पद्धतीनं महाराष्ट्र शासन म्हणून पुढे जातोय हे देखील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे. संजय राऊत यांनी सकाळी खूप गंभीर टीका केलेली आहे. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेना जो पुरस्कार दिला त्यावरून त्यांनी टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे साहित्य संमेलन दलालांचा अड्डा बनलेला. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि दोन महत्त्वाचे त्याच्यातले पार्ट आहेत. एक, शिंदे साहेबांचा झालेला सत्कार म्हणून पवार साहेबांवर केलेली टीका आणि पवार साहेब साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत म्हणून साहित्यिकांवर केलेली टीका, असे मला असं वाटतं दोन पार्ट ते आहेत. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की सरहद नावाची जी संस्था आहे त्यांनी काल हा सत्काराचं नियोजन केलं होतं आणि त्या साहेबांचा जो सत्कार त्यांच्या हस्ते होतोय तो योग्य आहे म्हणून ते सत्काराला उपस्थित राहिले. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी कौतुक केलं. खरा मूळ पोटसूळ काय आहे तर शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर आले. शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना त्याचे नेते असताना एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं. स्वतःचं कौतुक होत नाही, स्वतःचे सत्कार होत नाही म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा. आणि दुसरा पार्ट जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे. मला असं वाटतं का शासनाचा अपमान नाही, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे, मराठी भाषेचा अपमान आहे. आणि याच्यावर मला असं वाटतं की आता मी बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातले साहित्यिकच बोलतील, परंतु साहित्यिकांना दलालाची उपमा देणं याचा मी जाहीरपणाने निषेध करतो. पण एकनाथ शिंदेचा सत्कार म्हणजे महाराष्ट्र तोडणाऱ्या अमित शहाचा सत्कार आहे असं पण संजय राऊत शिवसेना फोडण्यामध्ये अमित शहाचा हात होता असं त्यांचं म्हणणं. मुद्दा असा आहे ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना सगळ्या मुवमेंट योग्य वाटलेत ना. ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व कर्तृत्व हे योग्य वाटलेलं आहे, त्यांनी घेतलेले निर्णय योग्य वाटलेले आहेत. त्यांनी दिल्लीमध्येच त्यांचा सत्कार का केला हे देखील काही लोकांनी टीका करणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे ना. आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचा झालेला सत्कार हीच मोठी पोटदुखी आणि पोटसूळ आहे. नाही, पण त्यावेळी एकनाथ शिंदेसोबत काही अजूनही लोकांचे सत्कार करण्यात आले, त्या नावांवर आक्षेप घेऊन त्यांनी असं म्हटलंय. दुसऱ्या बाजूला साहित्य संमेलनाची अजून कार्यक्रम पत्रिका निश्चित नाहीत पण सत्कार आणि पुरस्कारांचे कार्यक्रम सुरू आहेत. अनेक जी नावं आहेत त्या नावांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची वादग्रस्त नाव आहेत, त्याबद्दल तुम्ही? मी एकच सांगतो की साहित्य संमेलन आलं की आपल्याला माहिती आहे की अशा वाद होतात. पण हे साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य काय, साहित्यिकांनी कुठं कॉन्ट्रोवर्सी निर्माण केलेली नाही. साहित्यिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय साधून हे देशाच्या राजधानीमधलं साहित्य संमेलन करण्याचं योजलेलं आहे. मग कुणीतरी वाद घालणारा पाहिजे तर साहित्य संमेलन नाही तर गाजणार कसं. त्याच्यामुळं मला असं वाटतं साहित्य संमेलनामध्ये हे राजकारण आणून वाद घालण्याचा हा प्रकार आहे.